लक्ष्मी, अगं सिलेंडर संपला असेल, बघ जरा. आई सकाळी तर चालू होता. अगं सिलेंडर ऑन आहे का बघ. हाँ हो बघते. आई सौभाग्यवती रिपीट लागलाय ग. काय झालंय? काही नाही, डोकं जरा जड झालं. वहिनी येऊ का घरात? अरे सुहास, ये ये. नमस्कार काकू. अरे तू आज चक्क घरी कसा? अहो 2 दिवस झाले तुम्ही पारावर नाही आलात, म्हटलं मग घरी यावं. बस बस. हो. मग तब्येत कशी आहे तुमची? उत्तम. आधी काही झालंच नव्हतं अशी आहे. वा, म्हणजे आमच्या मुंबईची हवा मानवली म्हणायचं तुम्हाला. हवेचं माहिती नाही, माणसं मानवली. वहिनी का गप्प आहेत? अरे काही नाही, बाहेर गेली होती, थोडा उशीर झाला म्हणून लगेच कामाला लागली. हो का? बर मग राहू दे राहू दे. काय राहू दे? नाही, 2 घोट चहा मिळाला असता तर. अरे त्यात काय, मी देते की करून. नको नको, कशाला कशाला, खरंच नको. अरे थांब रे, आणते मी. खरंच नको, खरंच नको. थोडं पाणी मिळेल का? बर देत. मी आणते. काही निरोप द्यायचा आहे का? निरोप नाही, निरोप नाही. मग सुरेखा, मला सगळं माहिती आहे, जे बोलायचं ते बोल. नाही, ते सरांशी बोलायचं होतं. हा बोल सुरेखा. हा सर, अहो आलेच नाही येत अजून घरी. अच्छा, नाही पण तू फोन लावून बघितलंस का? अहो नाही ना, फोन पण बंद येतोय त्यांचा. अच्छा. सर मॅडम काही बोलल्या का हो? चंदू बद्दल ना? हा म्हणजे ते कुठे गेलेत, काय काय बोलल्या का? नाही, काही नाही बोलली. सर सॉरी, पण तुम्ही एकदा मॅडमना विचारा ना, हो त्यांना काही माहिती आहे का? हा हा. लक्ष्मी, ए लक्ष्मी. काय? नाही ते चंदू तुझ्यासोबतच निघाला का ग सेट वरून? नाही. हॅलो हॅलो, नाही म्हणते ती. कुठे गेले असतील हे? रोजच झालंय आता, मला ना कंटाळा आलाय खरंच. पण काळजी वाटतेच ना. हो सुरेखा, आई तू नको काळजी करूस. त्याचं रोजचं पिणं झालं की येईल तो घरी.
नको काळजी करू आणि स्वतःची काळजी घे. ऐक, काही लागलं तर फोन कर. आणि तो चंदू म्हणजे त्याने समजा हात उगारला तुझ्यावर, मारायला लागला तर लगेच सांग, मला फोन कर, मी बघतो काय ते. ओके? तू नको काळजी करूस, तो येईल, घरी येईल. बर, ठेवतो फोन. बाय. तुम्ही एक पाणगुळ आहात, तिच्या जीवावर जगणारा एक पाणगुळ. सुरेखा, बोल ना. मॅडमशी बोलत होते मी. आईला बाप्या कसं काय आला फोनवर? अरे पाणगुळा, आतापर्यंत बायकोच्या जीवावर जगत होतास, आता माझ्या जीवावर जगतोस. लाज नाही वाटत? साहेब का आणू? पैसे आणतो का? पैसे त्याला त्या लक्ष्मीनं हातातोंडाशी आलेला घास नेला. वैभव बाटलीत उतरत होता, त्याच्याकडून पैसे मिळवता आले असते, पण हिनं त्याचीच बाजू घेतली. माझ्या नवऱ्याच्या वाट्याला गेलास तर जीव घे म्हणली. तू नाही, मी जीव घेईन. माझ्या वाट्याला गेलाय तुम्ही दोघं. आता बघा मी कसा गेम खेळतो. थोडे दिवस लांब राहतो, तुम्हाला वाटेल मी कायमच गेलो, पण नाही, मी परत येणार. तुमचं लक्ष नसताना तुमचा लचका तोडणार. माझा अपमान केलाय ना तुम्ही, आता नाही सोडणार तुम्हाला. वैभव आणि लक्ष्मी, तुम्हाला दोघांना बुर्जियान आता काही दिवसांनी 5 स्टार हॉटेल. लक्ष्मी, बोल ना माझ्याशी, काहीतरी बोल. मी कामात आहे, मला बोलत बसायला वेळ नाही. लक्ष्मी, तू तिथून अशी अचानक निघून आलीस, मी खरंच घाबरलो. मला खरं तर सगळं तिथेच सांगायचं होतं तुला. तुझी माफी मागतो मी. आय एम सॉरी. तुमच्या भीतन मी माझ्या घरी इथं नाही आलो. मला असं वाटलं की तुम्ही दोघं मिळून, म्हणजे तुम्ही आणि तुमचे मिसेस मिळून मला मारून टाकाल की काय, म्हणून मी माझ्या घरी नाही आलो. तुमच्या मिसेस सुद्धा खूप डेंजर आहेत. मला तुमच्या दोघांची पण भीती वाटली. माफ करा सुरखे, तू सांग ना त्यांना. माफ कर.